नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सगळ्यांचं सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर आज वातावरण खूप छान झालेलं आहे, ऊन नाही काय नाही बघा, बघू शकता तुम्ही. आणि मी खूप सारे व्हिडिओज बनवत होते म्हणून हा ड्रेसअप केलेला आहे. आणि आता मला भरपूर काम आहे, कपडे वगैरे धुवायचे राहिलेले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत मी व्हिडिओज बनवत असते, तर व्हिडिओज टोटली बनवून झालेले आहेत आणि भरपूर असं काम बाकी वगैरे छान आवरून वगैरे घेतलेले आहेत मी. तर चपात्या वगैरे पण करून घेतलेल्या आहेत लवकरच. फक्त आता भाजी करायची आहे, तर बघू ही भाजी करायचा असा माझा विचार आहे. आणि ते तरीसुद्धा सोहम उठलेला नाही आहे, बघा कसा झोपला आहे. तरी पण झोपलेला आहे आणि केवढा सारा बिछाना ह्यानं घेतलेला आहे बघा. आता तो उठेल, मीच उठवत नाही कारण उन्हातानाचं तो बाहेर खेळायला जातो. आणि काल इथलं थोडंसं मी आवरून घेतलेलं आहे, गावावरून आलेली. अजून बॅग मी अनपॅक केलेली नाही आहे. आणि ही बादल्या जे दिसत आहेत तिकडे काल पावसाचं पाणी येत होतं. आणि माझ्या आईनं हे गावाकडून खारमोरे आणि वटाणे दिलेले होते, तर मस्त ती मजा करत आम्ही खातो आहे. तर बाकी अनपॅकिंगचा व्हिडिओ पण मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आधी मी करते आणि चेंज करून कपडे वगैरे धुवून घेते, कारण मला नाही वाटत की अजून जर थोड्या वेळ मी जर उशीर केला, 11 वाजता आणि कपडे सुकतील, कारण वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे. असं वाटतं की दुपारून वगैरे पाऊस पडेल. तर मी चेंज वगैरे करते आणि पटकन कपडे वगैरे धुवून घेते. तर चला, नंतर ना आपला बी लाईव्ह पण येणार आहे, तर चला त्याच्यासाठी तयारी करूया. तर इकडे मी नंतरनं पोहे करायला घेतलेले, कारण सोहमला पोहे खायचे होते आणि गरम पाणी ठेवतं, आंघोळीला जाणार होता तो. मी म्हणतो तुझी आंघोळ होतोपर्यंत मी इकडं पोहे बनवून घेते. तर ऑलमोस्ट 11:30-12 वाजले होते, पण त्याला पोहे खायचे होते म्हणून म्हणे आई पोहे बनव. तर मी पोहे करायला घेतलेले, तर छानपैकी कांदा वगैरे तळून घेतलेला आणि पोहे वगैरे घालून घेतलेले. आणि सोलापूरमध्ये स्पेशली पोह्यामध्ये साखर घालतात. तर सोहम म्हणत होता आई साखर पण घाल थोडी म्हणून, तर साखर घालून घेतलेले. आणि हे पोहे असे आहेत की ह्याच्यामध्ये मी हे टाकलेले नाही, शेंगदाणे वगैरे, कोथिंबीर वगैरे. त्याला अजिबात आवडत नाही सोहमला, म्हणून अगदी जिरे मोहरी, पोहे आणि मीठ आणि साखर अशा पद्धतीचे पोहे आहेत. तर अशा पद्धतीचे पोहे कोणाकोणाला आवडतात नक्कीच सांगा. आणि पोहे त्याला घेऊन जात होते मी, हे बघा. तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यात काहीच दिसत नसेल, तर त्याला अजिबात नाही आवडत. फक्त मी कढीपत्ता घातलेला. आणि आता दुपारच्या जेवणाच्या वेळेस सोहमच्या पप्पाने बाहेरून मसाला मेथी घेऊन आली ती, तर आम्ही TV बघत मस्त वातावरण पण मस्त ढगाळच आहे, तरी पण कपडे सुकली. मला वाटलं सुकतात की नाही की. आणि आता संध्याकाळचं काम बाकी आहे, स्वयंपाक वगैरे करायचं आहे. आणि तसंच लाईव्हची तयारी, लाईव्हला पटकून यावं लागतं, तर त्याच्यासाठी पटापटापटा स्वयंपाक आवरावा लागतो, टाईम निघून जातो नाहीतर मग. आणि वारं बघा किती छान सुटलेलं आहे वारं. आणि असंच वातावरण राहावं असं वाटतं मला. पण जेवढा उन्हाळा डेंजर आहे तेवढा पावसाळा यावर्षी खूप डेंजर आहे असं म्हणताय. तर असो, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.